मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला होता. तो व्हिडिओ होता की फायनान्सच्या बाबतीमध्ये जे ऑनलाईन ॲप असतात मोबाईलचे, त्याच्या बाबतीमध्ये लोकांना कसं फसवलं जातं. पण याचबरोबर तुम्ही जे क्रेडिट कार्ड घेता, मॉलच्या बाहेर जे तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळतात, त्या क्रेडिट कार्डच्या नादाला पण तुम्ही लागू नका. कारण त्याचे जे चार्जेस असतात, तुम्ही ₹100 ₹200 जर खर्च केले, त्याचे चार्जेस तुम्हाला जे असतात ते 1000 ₹1200 किंवा ₹1500 पर्यंत चार्जेस लागतात. आणि एक नोटीस करा, तुम्ही जर क्रेडिट कार्ड यूज केलं असेल, त्याचं बिल जर टाईमवरती नाही भरलं, बिल भरायच्या अगोदर कुठल्याही प्रकारचा कॉल किंवा मेसेज येत नाही. पण तुमचं बिल भरायचं राहिलं, मिनिमम अमाऊंट भरायची राहिली, की दुसऱ्या दिवशीपासून त्यांचे एवढे कॉल आणि मेसेज चालू होतात की तुम्ही बेजार होऊन जाता. एक तर तुम्ही क्रेडिट कार्ड घेतलं तर बिल टाईमवरती भरा. अनदर तुम्ही क्रेडिट कार्ड घेऊच नका, कारण ते क्रेडिट कार्ड घेणं सोपं असतं, लॉग इन लगेच होतं, पण क्रेडिट कार्ड बंद करण्याचे ऑप्शन कुठंच नसतात. जे मॉलच्या बाहेर क्रेडिट कार्ड मिळतात ते लगेच चालू पण होऊन जातात, पण बंद करण्याचे ऑप्शन तुम्हाला कुठेही भेटत नाहीत. क्रेडिट कार्ड घ्यायचंच झालं तर डायरेक्ट बँकेकडून घ्या. एक तर घेऊच नका, मी तर म्हणतो त्या नादाला लागूच नका, कारण कॅपॅसिटीच्या बाहेरचं तुम्हाला क्रेडिट दिलं जातं आणि आपल्याला ते राहत नाही. आपण खर्च करून बसतो, नंतर पे करण्याची बोंब होऊन जातो आणि चार्जेस भरून भरून पण तुम्ही जाम होऊन जातात. याच्या नादाला लागू नका. दुसरी गोष्ट, जे ऑनलाईन प्रमोशन करतात, बरेचसे आहेत असे इन्फ्लुएन्सर जे ऑनलाईन प्रमोशन करतात गेमच्या नावाखाली, तर त्या गेमच्या पण नादाला लागू नका. सोलापूरच्या एका मुलाने तुम्ही पाहिलं असेल की 80 लाख रुपये गमावले आहेत या गोष्टीमध्ये. त्याच्यामुळे थोडंसं याच्यापासून अवेअर राहा, या गोष्टींच्या नादाला लागूच नका. आपण जसं डिजिटल युगाकडे चाललेलो आहे, तसं पण फसवणूक पण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. तुम्हाला पण अशा कोणत्या फसवणुकीचा सामना करावा लागला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा याच्या व्यतिरिक्त अजून कोणता वेगळा अनुभव असेल तर कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून बाकीच्यांना मदत होईल.